तर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आपल्यासोबत आहेत। अजित चव्हाण, ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण हवं अशी भूमिका जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मांडलेली आहे। काल बावनकुळे सुद्धा म्हणाले होते की ओबीसीतून हे आरक्षण देता येणं शक्य नाही, पण मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे। ही कोंडी सरकार कशी फोडणार? आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे की गेले 3-4 दिवस मी सुद्धा ज्या पद्धतीची भूमिका मांडतोय त्यावरून राज्यभरामधलं माझ्या समाज बांधव मला फोन करतात, पण हे निश्चित आहे, खरं आहे आणि हे सत्य आहे की आपल्याला टिकणारं आरक्षण हवं असेल तर आपल्याला कायदेशीर प्रक्रियेतनं एका जावं लागेल। जरांगे खारघरला GR घेऊन गेले होते त्यावेळेला माझ्या मराठवाड्यातल्या समस्त मराठा कुणबी बांधवांचा प्रश्न सुटला असता। तो का सुटला नाही याचं उत्तर मी शोधतोय। आमचं EWSचं आरक्षण कसं गेलं त्याचं उत्तर मी शोधतोय। आमच्या अण्णासाहेब पाटलांपासून आप्पा पवारांपासून बाकी सगळ्या आधीच्या मंडळींनी जी टेक्निकली आणि सर्व बाजूने लढा दिला समाजाकरता, त्याच्यामुळं आज आमचे लाखो दाखला आमची मुलं मुली त्याचा लाभ त्याचा घेत आहेत। मला असं वाटतं की आता मानगुटीवरती बसून एखादी गोष्ट, कायदेशीर गोष्ट, संविधानिक गोष्ट आपल्याला कशी मिळेल? या आंदोलनाचा अधिकचा दबाव वाढवून कुणबी नोंदींकरता सरकारकडनं कॅम्प लावून घेतले पाहिजे, सारथी करता अधिकचा निधी घेतला पाहिजे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकरता अधिकचा निधी आपण घेतला पाहिजे, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळत आहेत त्यांच्या त्या वेगानं केल्या पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसीचं कॅपिंग वाढवून त्याच्यामध्ये आरक्षण देण्याकरता आपण सरकारवरती सतत दबाव वाढवला पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का आमचा शेवटचा घटक, तर 100% मिळालं पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस या नेत्यांना ते आरक्षण दिलं म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहोत। माझं आव्हान फक्त इतकंच आहे, हे मराठा समाजाचं आंदोलन आहे, हे मराठा समाजाचंच आंदोलन राहिलं पाहिजे। पहिल्या आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते समाजाच्या या आंदोलनामध्ये सहभागी होतात, पण आता एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यानं, काही नेत्यांनी हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न चालवला आहे। तसं होऊ नये। ज्यांनी दिलं त्यांना शिव्या द्यायच्या आणि ज्यांनी आयुष्यभर आपल्याला लाथाडलं त्यांच्या ओव्या घ्यायच्या, असं याच्यामध्ये कृपया समाज बांधवांनी करू नये अशा माझी त्यांना विनंती आहे।